तर नमस्कार, ही आहे काही स्कॅल्पिंग स्ट्रॅटजी. तो बघू शकता टाईम फ्रेम असणार आहे 1 मिनिटचा. पहिली रेड कॅन्डल आहे आणि दुसरी रिट्रेसमेंट कॅन्डल म्हणजे वाईस वर्सा कॅन्डल पाहिजे. तर दुसरी ग्रीन कॅन्डल भेटली. त्याच्यानंतर आपण दोन्ही कॅन्डलचा 50% मार्क करून बघू शकता. आपण पी साईडचा ट्रेड इनिशिएट केला. चांगली शार्प मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. तर असंच आपण दुसऱ्या दिवसाचा सेटअप बघूया. 9:15ची आपण कॅन्डल ओपन करूया. तर ही आहे आपली 9:15ची कॅन्डल. तो बघू शकता पहिली रेड कॅन्डल आहे, दुसरी कॅन्डल लगेच ग्रीन दिली. आपण दोन्ही कॅन्डलचा मिळून 50% मार्क केला आणि त्याच्यानंतर बघू शकता नेक्स्ट कॅन्डल त्या 50%च्या खाली ओपन झाली. तर आपण तिथे पीचा ट्रेड इनिशिएट केला आणि त्याच्यानंतर बघू शकता आपल्याला किती शार्प मुवमेंट खालीच्या साईडला बघायला भेटली. आराम आपल्याला 70 ते 80 पॉईंट इझिली कॅप्चर झाले आणि स्टॉप लॉस आपला हिट झालेला नाही आहे. तर आपण अजून एक दुसरा एक्झाम्पल बघूया. हा बघा, रेड कॅन्डल आहे. रिट्रेसमेंट कॅन्डल म्हणजे आपली ग्रीन कॅन्डल पाहिजे. तर आपल्याला ग्रीन कॅन्डल भेटली. त्याचा मिड आपण मार्क केला आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कॅन्डलला ट्रेड इनिशिएट केला. तर बघू शकता खालच्या साईडला मार्केट पूर्ण डाऊन साईडला गेलं आणि आपला टार्गेट हिट झालेला आहे.